माझी प्रियाला प्रीत कळेना। मी जर माझं कर्तव्य पाळलं नाही, माझ्या कर्तव्यात काही कसूर केली तर तो आपल्या नात्याचा अपमान ठरेल। तुम्हाला डिस्टर्ब होत नसेल तर मी आत येऊ का? तुला कधीपासून परमिशनची गरज लागायला लागली? ये ना। मेडिसिन घेतलं? गुड। बरं, माईचं पत्र आलंय। ती गावी गेली होती ना, तिथून मी हे जे सगळं झालं ते तिला काही सांगितलं नाहीये, नाहीतर जशी असेल ना तशी धावत येईल ती बिचारी। बट आय थिंक आता तू स्वतःची काळजी घे। मी बघतीये तू सगळा वेळ इथेच आहेस तिच्या सोबत। नाउ डोंट वरी, मी आली आहे ना, आता तू जरा घरी जा, फ्रेश हो। हो, ऍक्च्युली अभि खरंच तू घरी जा, आराम कर। मेघना, आज जॉबला नाही गेला? इथे कशा काय? आणि ती मुलं कोण आहेत? काय प्रकार आहे? नाही ते एक मिनिट ऍक्च्युली आम्ही गेलेलो, पण माझं डोकं अचानक खूप दुखायला लागलं, म्हणून आम्ही विचार केला की परत येऊन आराम करूया। हो ना? चल जाऊया मग, आराम करूया। चल निघूया। गुड नाईट। गुड नाईट दादा। अविनाश, अविनाश, काय आहे? काय चाललंय? रागावतोय कशाला? मला माहितीये तुलाही बसायला जागा लागणार आहे, सरकतो ना मी। अरे तू काय बोलतोय? अगं चिडतेस कशाला? घे दाणे खा, मस्त लागतात दाणे। ताई, आपण या दाण्यांची शेती केली तर? चांगला विचार। त्या माणसाचा शोध नाही लागला ना तर आपल्याला पुढे शेतीच करावी लागणार। अगं पिठी साखर नाहीये ती, कोकेन आहे ते, कोकेन। अगं काय का ते शोपीस सारखं हातात धरून बसली असते? अगं ठेव ते बॅगेत, मारायचा प्लॅन आहे का तुझा? मी काय करू याचं? काय नाही, पॅकेट उघड, तू थोडं घे, मी थोडं घेते, हो ना? ते आपल्याला कोणाला पैसे द्यायला लागणारच नाहीत ना, आपलाच माल आहे। अगं काय हो, बॅगेत ठेव ते आणि जा बाबांच्या कॉलेजमध्ये विकायला। काय झालं आता? कसला विचार चाललाय? अरे खाऊन जा ना, असं काय करतोस? आई मला प्लीज आग्रह करू नकोस। शिरा केलाय। आई मला उशीर झालाय, प्लीज आग्रह करू नको। असं काय रे? प्लीज। बरं, निदान शमिकाला हा डबा नेऊन देशील? खिचडी आहे तिच्यासाठी। चल मी निघालो, मला खायला काहीही नकोय। मी आज कॅन्टीनला मस्त मिसळ खायचं ठरवलं। छान। मी ना आता उद्यापासून स्वयंपाकच करायचं बंद करणार आहे। सगळे तुम्ही आपल्या मनासारखं वागता म्हणजे काय? बरं, निदान हा डबा पोहोचवशील का? चंदू एक काम करना प्लीज, शमिकाला जाताना डबा दे। हाँ बरं चल, मी निघू का रे? हो। काय अभि, तूच का नाही गेलास डबा घेऊन? अरे गेला असतास तर विचारलं असतंस तिला कसं वाटतंय, कशी आहेस? काय उपयोग आहे का अशा सोबतीचा जी तुम्हाला मरणाच्या दारात नेऊन उभं करते? अशी सोबत तुम्हाला फक्त इमोशनल सपोर्ट देऊ शकते, पण जिथे व्यवहार आडवा येतो तिथे काही उपयोग नसतो। शमिकाचा ऍक्सिडेंट झाल्यापासून मी सारखा तिच्या बरोबर होतो। तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यापासून, ओटी मध्ये शिफ्ट करण्यापासून, सगळ्या प्रोसिजर मध्ये, या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये सगळी इतरच माणसं होती ना। तिला आणायला माझ्याकडे गाडी होती ना, ओटी मध्ये शिफ्ट करण्यासाठी सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे वट होती ना, तिच्या उपचारांसाठी लागणारे पैसे होते माझ्याकडे। आई मी किती चांगला बॉयफ्रेंड होतो हे सिद्ध झालंच आहे, पण किती चांगला नवरा होऊ शकतो हे आता तपासून बघायची वेळ आली। काळजी करू नकोस, मी काय सांगतो हे आज कळणार नाही आणि उद्या सांगायची वेळ येणार नाही। चल दादा, येतो।